साहब ऐसे ही आप हमारे समाज के साथ चाहता हो। देखो हमारे बुरे टाइम पर अगर कोई आया है तो सीताराम मेहत्रे साहब आया है, हमारे बुरे टाइम पर कोई आया है तो विजय कुमार देशमुख साहब आए हैं। सभी मुसलमान को मैं कहना चाहता हूँ, ये लोग हमारे लिए काम करते हैं, हमारे लिए सुख दुख में कहते हैं। शेवटी मुस्लिम समाजाचे सगळे धर्म असतील, शिवसेनेचे सगळे नेते असतील, त्यांनी भेट घेऊन सगळे लोक काढलेले आहे. काय नंतर त्यांनी आश्वासन दिलं मुस्लिम समाजाचं? देखिए हमारी जो मांगनी थी हमने इनको सविस्तर बताया। इन्होंने एक दिन पहले ही शिंदे साहब से बात करने के लिए हमसे पूरा मैटर समझ लिए थे, और शिंदे साहब से बात करने के बाद ही उदय सामंत साहब ने आज हमको कमिटमेंट दिए। और अभी फिलहाल उन्होंने ये बोले कि आप आ जाइए, शिंदे साहब के सामने आपको बिठाकर आपकी मांगनी जो भी है उसको पूरी करेंगे। लेकिन ऑफ द रिकॉर्ड इन्होंने बोले आपकी मांगनी को जरूर पूरे। मैं समझ रहा हूँ कि काम हो चुका है इससे। सोलापूर महापालिकेमध्ये भाजप सत्तेत आहे, खरं तर सर्व समाजाने त्यांना मतदान केलं असं असताना पाहिजे, बोललं पाहिजे असं अपेक्षा होतं, पण स्वतः तरी कुणीही आलेलं नाही। देखिए ये लोग इंसान की जिंदगी को समझ रहे नहीं। मैं तो एक अकेला फारूक शाब्दी यहाँ बैठा हूँ, लेकिन वहाँ दिल्ली जंतर मंतर में जो सोनम वांगचुक जी के साथ हाल हुआ, जो वहाँ के जेनजी स्टूडेंट्स बैठे हुए जिनके ऊपर लाठी चार्ज हुआ, जब सरकार उनको नहीं देखती, उनके ऊपर टीयर गैस छोड़ दिए, कीले लगाकर लाठी बरसाती है, तो मैं एक अकेला फारूक शाब्दी कुछ नहीं हूँ। मैंने प्रयास किया था कि मैं उनकी आँख खोल सकूँ, मेरी आवाज़ को उन तक पहुँचा सकूँ, और बहुत कामयाबी के साथ सोलापुर की आवाम ने मेरा साथ देकर हमारी ये आवाज़ को महानगर पालिका की सत्ताधारी पार्टी तक पहुंचा दिए, और उनको ये बता दिए कि आइंदा से अगर आप नाइंसाफी और जुल्म करेंगे तो ये आवाम चुप नहीं बैठने वाली। जसं भाजपचे लोक येणं टाळलं, तसंच ज्यांना एमआयएमचे 9 नगरसेवकांनी आंदोलन कहीं ना कहीं मुस्लिम समाज के प्रतिनिधि हो गए वो लोग, तो उनको ऐसे लगा कि मैंने उनको छोटा दिखाने के लिए या उनके काम में दखल करने के लिए मैंने ये प्रश्न उठाया। शायद इसकी वजह से उसकी नाराजगी थी कि बहुत जल्द हम लोग बैठकर इस नाराजगी को दूर करेंगे, और आप देखोगे वो सारे नगर सेवक या तो ये स्टेज पे होंगे, मेरे स्टेज पे, या मैं उनकी स्टेज पे। बोलताना टोला लावलेला आहे की लढाई माझी इनडायरेक्टली टोला लावलेला आहे, तो टोला नेमका नहीं, टोला नहीं है, ये स्पष्ट स्टेटमेंट है मेरा कि मैं उन लोगों ने जिस किस्म से प्रेस कॉन्फ्रेंस लेकर स्टेटमेंट्स देकर एक समझो समाज में वो लोग बोल रहे थे कि मैं दिशा भूल कर रहा हूँ, मैं स्टैंड कर रहा हूँ, तो उस वजह से कंफ्यूजन क्रिएट हो गया। तो वो अगर वो नहीं करते, जिसकी जरूरत नहीं थी, उनको वो नहीं करना चाहिए था। उलट मैं ये सोच रहा था कि मेरे अनशन के ये आमरण उपोषण के स्टेज पर ये लोग आकर ये भी मुझे पाठिंबा देंगे, ये भी मेरे साथ बैठेंगे, जिसकी वजह से 9 नगर सेवक होने का मतलब है कि 9 मेंबर्स, जिसकी वजह से कॉरपोरेशन को बहुत प्रेशर आता और वो लोग मजबूर होते कि हमारे पास, मैं तो कोई जीता हुआ मेंबर नहीं, लेकिन तो शायद, और मैंने चीख चीख के बोला कि मुझे बहुत भूख लगी, आ जाइए आ जाइए, फिर भी नहीं आए, तो शायद नाराजगी कुछ बड़ी है, तो वक्त लगेगा, लेकिन वो नाराजगी दूर कर। शिवसेनेत प्रवेश करण्याच्या दृष्टीने वाटचाल आहे। मैं अभी, मेरा दिमाग नहीं चल रहा है, पोटात अन्न नहीं। कोई भी नेता है, अगर ये शिवसेना के बदली हमारे सोलापुर कॉरपोरेशन के भाजपा के लोग भी आकर मुझे उठाते तो भी मैं उठ जाता। तो इसका मतलब ये तो नहीं कि मैं भाजपा में जा रहा था। तो जो आएगा और जो हमारा हक दिलाएगा, अभी मेत्रे साहब दूर रखते हुए हमारा जो पारिवारिक फ्रेंडशिप है उसको याद रखते हुए आए, तो अगर मैं उनकी बात पर नहीं उठता तो ये एक मतलब उनकी बेअदबी कर रही है। या मागच्या काही वर्षांमध्ये तौफिक पहलवान एक यश आहे की ते देखील तुमच्यासोबत व्यासपीठावर आले, 9 या नगरसेवकाचे नाराज आहेत, या सगळ्यांचा एकत्रित करून पुन्हा एकदा मुस्लिम समाजाची मोठ बांधण्याचा प्रयत्न चालू शकते। नहीं, देखिए मुस्लिम समाज की मोट अब तक मैंने बांधा नहीं, और मेरे में शायद इतनी ताकत नहीं है कि फारूक शाब्दी बांध सके। हाँ, कुछ लोग अभी भी नाराज है, और कुछ लोग जो नाराज थे वो वापस मेरे पास आ गए। मोट बांधना मैं उस दिन बोलूंगा
जिस दिन हमारे 9 नगर सेवक भी और इनके साथ जो भी और भी दूसरे हमारे कार्यकर्ता हैं, पदाधिकारी हैं, वो सारे लोग पक्ष को भूलकर, पार्टी को भूलकर एक जेन्युइन सामाजिक कॉज के लिए हम सब जब साथ में खड़े रहेंगे उसको बोलेंगे यूनिटी। अभाव जो आहे तो नंतर आपण विरोधी पक्षात आहात महापालिकेमध्ये असं असलं तरी येऊन तुम्ही भेटलात, मात्र सत्ताधाऱ्यांना भेटण्याचा वेळ नव्हता, तुम्ही समजूत काढलेली राज्यसभेत काय त्यांना आश्वासन दिले, काय समजूत काढले त्यांनी? आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही आता 4 दिवस जरा उपोषण करता, आमची विनंती आहे तुम्ही उपोषण सोडा, तुमचे जे काही प्रश्न आहेत, तुमच्या अल्पसंख्याक विभागाचे जे कामं आहेत आणि नगरविकास खातं शिंदे साहेबांकडे असल्यामुळे आपल्याला आपण तिथं जाऊ, त्यांना भेटू आणि तुम्हाला जेवढं पाहिजे निधी तेवढं देण्याचा आम्ही प्रयत्न करू, त्यामुळे सोडा म्हणलं तर आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आज उपोषण सोडलेलं आहे. परंतु सत्ताधारी आलेच नाहीत ना. आम्ही सत्ताधारीच आहे ना. आम्ही इथलं महापालिकेत का मला माहित नाही महापालिकेत. त्याच्यापर्यंत महापालिकेमध्ये आपण विरोधात आहात, आपल्या नगरसेवकांच्या बाबतीत देखील हाच आरोप होता की समान निधी मिळत नाही, भाजपवाले पक्ष अन्याय करतात आणि तीच मागणी आता सर्वसामान्य मुस्लिम समाजाकडून देखील केली जाते. कुठेतरी महापालिकेतलं जे भाजपचं शासन प्रशासन आहे ते सर्वसामान्य लोकांवरती किंवा सगळ्या विरोधकांच्या लोकांवरती अन्याय करण्याची मागणी निर्माण झाली. नाही, आता मागं झालं असं आता ठरलंय ते आता बाबा शिवसेनेला किती द्यायचं, राष्ट्रवादीला किती द्यायचं, बीजेपीचे किती द्यायचं, सगळं आता ते आता ठरलंय. आता ह्याच्या पुढे असं होणार नाही म्हणून शिंदे साहेब पण सांगितले, सावंत साहेब सांगितले, पालकमंत्री महोदयांनी सांगितले. आता पुढील काळात काय करते ते बघायचं. उपोषण सोडताना आपल्या पक्षातील नेत्यांची संख्या या ठिकाणी जास्त दिसली. शिवसेनेत भविष्यात फारुकबाईंनी घेण्याचा प्रयत्न असेल? नाही, असं का आमची चर्चा झाली नाही. फारुकबाईचं तुम्हाला माहित नाही, आता फारुकबाईचं त्यांच्या घराण्याचा आमचा लय संबंध जुने आहेत, आमचे वडिलापासून जवळजवळ 50-60 वर्षापासून संबंध आहेत. आमच्या घरातलं कुठलं कार्यक्रम त्यांनी आजपर्यंत चुकवलं नाही शाब्दिक कंपनीतलं, आणि त्यांच्या घरातलं कुठल्या कार्यक्रमाचं तर आमच्या वडिलांनी कधी चुकवलं नाही. आता मी जाऊ लागलो, त्यामुळे एक कौटुंबिक नातं आहे. उपोषणला बसलेले आहेत, त्यामुळे जाऊन त्यांना भेटावं, विनंती करावं. शेवटी कसं असेल, पक्षातील वरिष्ठ नेत्यांची देखील भेट घालण्याचं ठरलंय. हो आम्ही पक्षाच्या वरिष्ठांना देखील भेट काढणार कामासंदर्भात.